तर मित्रांनो आम्ही आलोय वैभवच्या घरी वैभवला बघण्यासाठी. वैभवला एक प्रॉब्लेम झाला होता तर तुम्हाला वरती गेल्यावरती सांगली आहे वैभवचं घर. तर मित्रांनो आज आम्ही आलो कोपरला मला किल्ला बघण्यासाठी आमंत्रण पण आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला वैभवच्या घरी आपण आलोय. वैभवला थोडा इश्यू झाला होता काही दिवसापूर्वी. काय झाला होता ते तुम्हाला वरती गेल्यावरती वैभव स्वतःच सांगेल आणि त्यापासून कशी काळजी घ्यायची हे पण तुम्हाला गेल्यावर मी सांगते. चला आपण जाऊया वैभवला बघण्यासाठी वरती. सफरचंद आणलेले आपण वैभवला, ते डिक्कीतच राहिलेत तर ते घेऊया. त्याची तब्येत ठीक नाही, तुम्हाला कळलं असेल तर सफरचंद घेतलेत म्हणजे त्याची तब्येत ठीक नाही आहे. पण त्याला काय झालं होतं हे बघायचं आहे तुम्हाला, तर मी तुम्हाला वरती गेल्यावरती दाखवेन. चला जाऊ. तर बघा वैभवला काय झालेलं असं समजू नका. वैभवचं असं झालं त्याला हात आहे आतमध्ये आहे. मी सांगितलं नाही कशामुळे काय झालं. इकडे बसतो. तर इकडे अनुराधा पण आलेली आहे आणि अनुराधाच्या बरोबर काय बघ तुझं नाव हर्ष आलेला आहे, तिच्या जावेचा मुलगा. आणि मी वैभवला सफरचंद आणले 5. हे सफरचंद खायचे आहेत. तर वैभव तुझं जरा हात दाखव ना तर पब्लिकला असं वाटेल वैभवचं एक हात नाही आहे का काय. आहे ना, तसंच वाटतं तो एक हात नाही आहे. तर इथं घेतले नर्स आलेले आहेत, नर्सने घेतले चेक करायला, रिपोर्ट चेक करायला. वैभवचे रिपोर्ट आहेत. तर हे बघा गाईस काय झालेलं आहे. आणि याचं ऑपरेशन झालेलं आहे हाताचं. आज किती दिवस झाले? 15 दिवस झाले. आणि कशामुळे काय झालं, शॉक लागला होता खरं तर वैभवला. आणि शॉक लागून त्याला फेकल्या गेल्यामुळे त्याच्या हातावरती तो पडला ना रे. हातावर जोर पडला आणि तो फ्रॅक्चर झालेला आहे. शॉक लागला आणि जसा शॉक सोडला ना माझ्या हातातनं तर मागच्या मागे फेकून दिला मला. खांद्यावर पडलो ना ते हड्डीचा हे झालं. अच्छा, चुरत झाला त्याचा. मग आता कधी रिकव्हरी किती दिवसात काय? 4 तारखेला बोलवलंय टाके काढायला. आता 1.5-2 वर्षानंतर सांगतील ते प्लेट कधी काढायला. प्लेट टाकल्यात? प्लेट टाकल्या बघा म्हणजे एवढंच. मजबूती कशी झाली. मग आता तू गाडी बिडी काहीच चालू शकत नाहीस ना? 6 महिने. किती वर्षभर? 6 महिने. 6 महिने. आता तब्येत पण तुझी कमी झाली एकदम, समजतंय टेन्शनमुळे. पण त्याला पण नव्हतं माहिती ना रे असं काय होणार आहे म्हणून. कोणाला माहित होतं? गाडी धुवायला गेला होता खरं. शॉक कशामुळे लागलेला? गाडी धुवायला गेलो घरात. खाली कॉम्प्रेसर मशीन आहे ना गाडी धुवायची. त्याला शॉक लागला म्हणजे त्याची किती पॉवर असेल एवढ्या जोरात. पाऊस चालू आहे ना, पाऊस चालू आहे एखादा थोडासा नाही. तेच बिचारा एकदम त्याला माहिती पण नाही का असं होलं असं झालं. जाऊ दे, आई एकविरा हाय पाठीशी, लवकर बरा होशील. हिला पण शॉक लागतो. ताई बोलली मला, मी बोलली पण तिला नाही सांग आताच. नाही सांग म्हणजे आम्ही गेलो सांगणार. असं काय केलंस असं नंतर सांगेल बोलते. बोलली ताई मला का आणि ताईला पण शॉक लागला. पण नशीब तुला शॉक लागून तुला सोडलं असते बरं झालं. चांगली कामं केलेली होती ना. चांगली कामं केलेली नाहीतर ना भारी पडलं असतं. हे थोडक्यावरतीच झालं आणि व्यवस्थित झालायस तू आता वैभव. ते हे बघा हे टाके असे त्याच्या हाताला पडलेत. तर आता पट्टीला आपल्याला दिसत नाहीये. हे असे टाके आहेत. कुठल्या हॉस्पिटलला गेलेला? सायनला? केमला हॉस्पिटलला. नाही म्हणजे आपल्या लोकांची अशी हे असते ना रे का सायन केम हे हॉस्पिटल आहे आणि ट्रीटमेंट वगैरे खूप चांगली केली. आणि तुला इकडे किती खर्च सांगितलेला त्याचा? 1.5-2 लाख रुपये खर्च सांगितले. आणि ते पण गॅरंटी पण नाही. गॅरंटी पण नाही. ते पण 2 ऑपरेशन सांगितलेले. त्याच्यात पण सक्सेस होईल बोलले. नाही पण आपली लोक कशी लाजतात ना तिकडे जायला सायनला इथे जायला. मुंबई भारी पडतो माणसाला. मी सायनला 15 दिवस मी होतो ना. सायनचा तो आता त्याचं ऑपरेशन पण झालंय. काय रे वैभव, ऑपरेशन सक्सेसफुल झाला तुझा. आता प्लेट पण बसवल्या आणि त्याचं काय होतं त्याच्या फ्री मध्ये झाला तुझं. हे महात्मा गांधी योजना होती त्याचा माझ्या बहिणीच्या नवरे भाऊजींनी ओळखीवरती त्याच्या फॉर्म भरला. फ्री मध्ये झाला. मग आता डायरेक्ट 15 दिवसांनी तुला बोलवणार आहे. 15 दिवसांनी टाके काढायला बोलवलं.
म्हणजे जरी आपल्या लोकांना तिकडे जायला सांगितलं तर जायला पाहिजे ना. म्हणजे सरकारी हॉस्पिटल पण चांगले आहेत, कारण माझ्या आईला पण शिवाजीमध्ये नेलेलं, तो पण चांगलाच केलेलं त्यांनी पण ट्रीटमेंट. आपण फक्त बोलतो फक्त एवढाच का धावपळ होतो, मेन गोष्ट ती आहे. मुंबईला पाहिजे त्या मसलेरी सगळ्या पाहिजे. दोन्ही बहिणींचा मनीषाताईचा नवरा पैसे कमी होतात म्हणजे तिथे गेल्यावर. मनीषाताईचा नवरा आणि माझ्या बहिणीचा नवरा होता म्हणून थोडा ते हेल्प झाली तेवढी. त्यांच्या ओळखी होत्या म्हणून असंच एकमेकांना ओळखी देऊन केलं पाहिजे काम, म्हणजे होईल की नाही पुढे जाऊन. जाऊ दे सर, तुझं चांगलं झालंय म्हणून ब्लॉग काढण्याचा उद्देश एवढा. तर मित्रांनो, ब्लॉग काढण्याचा उद्देश एवढाच आहे का वैभवला इथल्या डॉक्टर म्हणजे प्रायव्हेट दवाखान्याच्या तिकडे जाऊन काय त्याची ट्रीटमेंट झाली हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि ऑपरेशनमध्ये सक्सेसफुल झालेलं आहे बघा, तुम्हाला दिसतंय समोरच. पण तुम्ही पण काळजी घ्या, आणि जर तुम्हाला पण तिकडे केम किंवा सायनला जायला सांगितलं तर जा, लाजू नका. म्हणजे थोडासा त्रास होतो पण तिथे 100% रिझल्ट भेटतो. तर भाऊबीजला वैभव येऊ शकला नाही त्यावेळेस, कारण मेन तेव्हाच झालं होतं ना, भाऊबीजच्या 2 दिवस अगोदर ना, नाहीतर यावेळी तो पण आला असता. पण जाऊ दे, आपण ओवाळणी तरी करून घेऊया त्याला. ये काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, ये सांग तरी काय झालंय. चला ओवाळणी करून घेऊया. मी तर काय आणलं नाही त्याला, पण एक आशीर्वाद देऊन जाईल. चालेल ना रे, बर्थडे करायचा का आता? फक्त आशीर्वाद एवढा आहे, मम्मी बाबाचा आहे, एक जरा शांत हो. एवढा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता. लवकर बघू, आम्ही खाऊ, आम्हालाच खाऊ. नाही राहू दे. यासाठी लवकर बरा हो आणि पटकन तुला धंदा चालू कर. हो ना. तर चला, वैभवला बघून झाला. आता आम्ही सर्वजण निघालो आहोत किल्ला बघायला. वैभव पण सोबत आले, थोडं बाहेर काढले त्याला म्हणजे जरा बरं वाटेल. अनुराधा पण आहे सोबत. ब्लॉग एडिटिंग करून देशील का माझा? जाम कंटाळा आहे तुम्हाला ब्लॉग एडिट करायला आता.